गेल्या 40 वर्षांपासून आम्ही ठेकेदारी करत आहोत, पण आता जशी वेळ आली आहे तशी यापूर्वी आलीच नव्हती. पैसे आम्ही खर्च केले आणि विकास कामांवर हे नेते निवडून आले. आता सहन होत नाही. या सरकारने आमच्यावर सामूहिक आत्महत्येची वेळ आणली. राज्यभरातील कंत्राटदार संघटना सरकारला अधिकृत निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येची तारीख आणि वेळ मागतील. मंडळी, अशा शब्दात जलजीवन मिशनच्या सरकारी कंत्राटदारांनी आझाद मैदानावरील आंदोलनातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दुसरीकडे या आंदोलनादरम्यान गजानन देवकते नावाच्या सरकारी कंत्राटदारानं आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. आपल्या बिलासाठी शासकीय कार्यालयात 10 वेळा चक्रा मारल्या, पण तरीही थकीत देणी मिळत नसल्याच्या नैराश्यातून गजानन देवकतेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेनंतर आता त्याने गेल्या वर्षी मुंबई शहरातील कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेलं पत्र सध्या जोरदार व्हायरल होतंय. आम्ही जगावं कसं आणि करावं काय याबाबत त्याने ते पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातील संपूर्ण मजकूर काय आणि यामागील 2 वर्षांपासून सरकारी कंत्राटदारांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होत चाललंय त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका. मंडळी, राज्यभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पातील कंत्राटदारांची अंदाजे 86,000 कोटींची देणी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडे थकीत आहे. ही थकीत देणी मिळावी यासाठी कंत्राटदारांच्या विविध संघटनांकडून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जातोय. महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांच्या नेतृत्वाखाली 18 आणि 19 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला होता. त्यात सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत थकीत देयके देण्याची मागणी करण्यात आली. प्रत्येक सरकारी विभागाने थकीत बिलांचा आढावा घेऊन ती देण्यासाठी निश्चित वेळा पत्रक तयार करून जाहीर करावं अशी मागणी करण्यात आली होती. पण तरीही थकीत रकमेचा परतावा होत नसल्याने राज्यातील छोटे मोठे अंदाजे 2.5 ते 3 लाख कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले. अशातच मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांनी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनाची स्टोरी मी तुम्हाला सांगणारच आहे. पण याच दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या मुंबईतील गजानन देवकते या तरुण कंत्राटदाराने मुंबईत आत्महत्या केली आहे. उद्योग व्यवसायात महाराष्ट्र नंबर 1 आणि अर्थव्यवस्थेची दिमाखात घोडेदौड असे ढोल सत्ताधाऱ्यांकडून वाजवण्याची स्पर्धा सुरू असतानाच गजानन देवकतेंनी टोकाचं पाऊल उचललं. जुलै 2025 मध्ये गजाननने मुंबई शहरातील कार्यकारी अभियंत्याला पत्र लिहून थकीत बिले देण्याची मागणी केली होती. मात्र त्या पत्राची दखल न घेतल्याने तसेच थकीत बिलासंदर्भात सरकारकडून कोणतीही पाऊल न उचलल्याने गजानन देवकते अडचणीत आला होता. त्याने 2024-25 आणि 2025-26 या काळात पाटबंधारे विभागाची 60 लाखांची कामे केली होती. काम पूर्ण केल्यानंतर आपले कष्टाचे पैसे मिळावे त्यासाठी त्याने 10 वेळा संबंधित कार्यालयांमध्ये चक्रा मारल्या, पण त्याच्या मागणीची कुणीही दखल घेत नसल्याचं पाहून अखेर त्याने आपल्याच आयुष्याची दोर कापली. त्यानंतर आता गेल्या वर्षी त्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर यांना जे पत्र लिहिलं होतं ते आता व्हायरल होते. त्या पत्रात गजानन म्हणाला होता, मी फार लहान ठेकेदार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात मिळतील तेवढे कामे करून आणि भेटतील तेवढे पैसे घेऊन मी माझं घर, परिवार आणि उदरनिर्वाह चालवतो. पण गेल्या 2 वर्षात ज्या अडचणी, जो त्रास आम्हाला होतोय याचा विचार करून फार वाईट वाटतंय. लहान ठेकेदारांना कामे मिळण्यासाठी 10 वेळा काही अधिकाऱ्यांकडे फिरावं लागतं. त्यानंतर कामे करून सुद्धा बिलासाठी देयके मिळण्यासाठी 10 वेळा चक्रा माराव्या लागतात. तरीही पाहिजे तेवढी कामेही मिळत नाही व पैसेही मिळत नाही. आम्ही फक्त शासनाच्या आलेल्या निधीचे आकडेच ऐकतो, पण आम्हाला पैसे दिले जात नाही. आम्ही प्रत्येक सब डिव्हिजनला कामे मागत फिरतो, पण आम्हाला कामे दिली जात नाही. पैशामुळे कोणालाच काही दिसत नाही. म्हणून मला जगावं कसं आणि करावं काय हा प्रश्न उद्भवत आहे. साहेब, आमच्यावर उपासमारीची वेळ आपण येऊ देऊ नये आणि आम्हाला सहकार्य करावं अशा शब्दात गजाननने कार्यकारी अभियंत्याला पत्र लिहिलं होतं. मात्र वर्ष उलटूनही आणि त्यानंतर प्रयत्न करूनही त्याला न्याय मिळाला नाही. शेवटी कोणताच पर्याय निघत नसल्याने त्याने स्वतःलाच संपवलं. दरम्यान गेल्या वर्षी सांगलीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या हर्षल पाटील या तरुणानं कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. त्याची सरकारकडे 1,40,40,00,000 रुपये थकबाकी होती. बाकी जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांकडून मुंबईतील आझाद मैदानावर अजूनही आंदोलन सुरूच आहे. यावेळी हवालदिल अवस्थेत आपल्या हक्कांच्या पैशांसाठी आंदोलन करणाऱ्या कंत्राटदारांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू पाहायला मिळाले.
शासन प्रशासनाच्या निर्दयी कारभाराविरोधात ते प्रचंड संताप व्यक्त करताय। त्यांनी केलेल्या दाव्यानुसार जल जीवन व मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची तब्बल 10 ते 15 हजार कोटी रुपयांची देणी सरकारकडे थकीत आहे। पाणी पुरवठ्याची 90 ते 95% कामं पूर्ण झाली असून अनेक ठिकाणी गावांना पाणी पुरवठाही सुरू झालाय, पण तरीही शासनाकडून पेमेंट रिलीज करण्याची प्रक्रिया रडत खडत सुरू आहे। आम्ही ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्जे काढली, सावकारांकडून अवाजवी व्याजानं पैसे घेतले आणि आता तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिलांचे दागदागिने, मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवले। अनेकांवर तर आपल्या जमिनी आणि राहते फ्लॅट विकण्याची वेळ आली आहे। बँक खाती NPA होणं, NP मध्ये जाणं, बँकाकडून जप्तीच्या नोटीस येणं आणि सावकारी कर्जाचा डोंगर वाढत जाणं, यामुळे आम्ही पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची भावना कंत्राटदार व्यक्त करताय। नागपूरचे सुमित रंगारी हे सरकारी कंत्राटदार आपली व्यथा सांगताना म्हणाले की माझं 5.5 कोटींच्या मालमत्तेचं नुकसान झालंय। दर महिन्याला लाखो रुपयांचं व्याज भरून थकल्याने माझ्या घरावर जप्तीची नोटीस आली। त्यानंतर 7व्या मजल्यावरून उडी मारून मुलाबाळांसह आत्महत्याची करण्याची वेळ माझ्यावर आली होती, पण वेळेवर सहकाऱ्यांनी अडवलं। व्याजाचा डोंगर आणि बँकाच्या लिलावाच्या नोटिसांमुळे समाजात तोंड दाखवणं कठीण झाल्याची भावना नागपुरातल्या कंत्राटदारांनी बोलून दाखवली। दरम्यान येत्या काही दिवसात म्हणजे 15 दिवसांच्या आत थकीत देणी अदा केली नाही तर राज्यभरातील कंत्राटदार संघटना सरकारला अधिकृत निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येची तारीख आणि वेळ मागेल, असा गंभीर इशारा मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या जलजीवन मिशनच्या सरकारी कंत्राटदारांनी दिलाय। त्यामुळे या संदर्भात महायुती सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। बाकी यावरच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।